चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथ व फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 सप्टेंबरपासून प्रशासनाविरोधात स्थानिक नगर परिषदेसमोर नॅशनल हॉकर्स फेडरेशनतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा शाखा चांदूर रेल्वेच्या वतीने फुटपाथ फेरीवाले व्यावसायिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या स्थानिक पोलीस व नगर परिषद प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात सोमवारपासून चांदूर रेल्वे नगर परिषदेपुढे आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता। यानंतर सकाळी 11 वाजता भगतसिंग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व अभिवादन करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी झाली पाहिजे। पोलीस व नगर परिषद विभागाची कारवाई बंद करा। फुटपाथ व फेरीवाले यांचे सर्वेक्षण व नोंदणी करून प्रमाणपत्र तथा ओळखपत्र द्या। हॉकर्स झोन तयार करून विक्रीसाठी जागा द्या। व्यवसाय कर वसुलीच्या बदल्यात नागरिक सुविधा द्या। हॉकर्सचे साहित्य जप्त करा। दंड वसूल करणे व प्रतिज्ञापत्र लिहून घेणे बंद करा। स्वनिधी योजनेचा लाभ सर्वच हॉकर्सला ताबडतोब देऊन कर्ज पुरवठा करा आदी मागण्यांचा समावेश आहे। या आंदोलनात चांदूर रेल्वे शहरातील अधिवक्ता ॲडव्होकेट शिवाजी देशमुख, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय रोडगे, जिल्हा सचिव विनोद जोशी, हॉकर्स फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनील घटाळे, हॉकर्स फेडरेशनचे चांदूर रेल्वे शाखा अध्यक्ष प्रदीप मेश्राम, उपाध्यक्ष लवकुश खुने, सचिव विष्णू लिखार, राजेंद्र कावरे, सतीश वानखडे यांच्यासह अनेक हॉकर्स सदस्य सहभागी झाले होते। विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला आम आदमी पार्टी व जनता दल व मनसेने सुद्धा पाठिंबा दर्शविला। यावेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवडी, जनता दलचे नेते मेहमूद हुसेन, मनसेचे शहराध्यक्ष वरदान इंगोले यांची सुद्धा उपस्थिती होती। नगर परिषद येथे फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा विवादास्पद आमच्या येथील नगर परिषद आणि त्या पोलीस स्टेशनने करून ठेवलेला आहे। म्हणून मी आम आदमी पार्टीतर्फे सर्वप्रथम या आंदोलनाला पाठिंबा देतो। स्वतः नगर परिषद आमच्या इथं अनियमित आहे। जे नियमानं कामे करायला पाहिजे होती त्याची नगरपालिका पूर्णतः अपयशी ठरलेली आहे। नगरपालिका स्वतः काही काम करत नाही आणि कोविड-19चा ह्या दरम्यानमध्ये उपयोग करून फक्त या गोरगरीब फेरीवाल्यांना त्रास देतात। तर हा त्रास इतका असह्य झाला की यांच्याकडून 300 रुपये नगरपालिकेने अशाही दरम्यानमध्ये या गोरगरीब लोकांकडून वसूल केला। तेच नाही तर नगरपालिकेने यांच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि हा ठाणेदार त्याच्याही पेक्षा या लोकांवर दंडुकेशाही करतो। तर अशा या दंडुकेशाहीचा आणि या प्रशासनाकडून होणाऱ्या हुकुमशाहीचा निषेध करतो आणि यांना न्याय मिळाला पाहिजे। यांना सर्वप्रथम हॉकर झोन जे काही नगरपालिकेच्या नियमात आहे 2009 या अधिनियमात नगरपालिकेच्या उल्लेखच आहे की यांची नोंद नगरपालिकेत झाली पाहिजे। यांना या सर्व सुविधा, स्वच्छता, इथे यांच्या शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ह्या सहित या सर्वांना करून देण्याचं काम या नगरपालिकेचं आहे आणि या नगरपालिकेनं या मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात। हा गंभीर विषय या शहरात झालेला आहे। विवादाला तोंड या नगरपालिका प्रशासनाने फोडलेला आहे। म्हणून हा आता विवाद किती लांबवायचा हा त्यांनी डोक्यात घ्यायचा। आम्ही आता हे लोटगाड्या यांच्या लागणार आणि हे धंदा करणारच। त्याचबरोबर हा संघर्ष इथून पुढे सुरू राहणार। एवढं बोलतो आणि वाचतो। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।